यशवंता, ए यशवंता, हा माई. ती गार्गी पण जरा कुठे गेली ती खेळायला? येताना तिला घेऊन ये. बर बर आलोच. माई आहेत का? हो आहेत ना. या या बसा. अरे आलात सगळे. माई कशी आहेस तू? अगं आहेस तशीच आहेस. अगं मी छान आहे, तू कशी आहेस? मस्त. आणि तुम्ही सगळे रे? छान एकदम मस्त. ही माझी मुलगी निधी. से हाय टू आजी. हॅलो, कशी आहे बाळा? सुखी राहा. कशी आहेस तू? मी छान आहे, तू कसा आहेस? छान छान. आई ओळखलत का मला? हे पण ना तू? हो, बरोबर. हा, केवढा उंच झालायस. कशात बऱ्यात ना? हा, छान आहे छान आहे. आणि तू रे वैभव? बाई हे दोघं कोण ग? ही गार्गी आणि हा यशवंत माझ्याकडेच असतात. अरे वा, किती राहत रे? मी 6वीत आणि यशवंत दादा 10वीत आहे. करा अभ्यास. मला पण आमचे जुने दिवस आठवले. हो ना. जा बेटा गार्गी सोबत खेळ. चल आपण खेळूया. तुम्ही बसा रे मुलांना, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते. काय खेळूयात आपण? काय आवडतं तुला? मला डॉल्स खूप आवडतात. तुमच्याकडे डॉल हाऊस आहे का? डॉल हाऊस? ते काय असतं ग? ते तर नाही येते. आपण लगोरी खेळूयात का? लगोरी ते काय असतं? लगोरी नाही माहित. चल मी सांगते. ते सगळं ठीक आहे, पण सध्या सर्वांचं चाललंय काय? माझं काय, माझं बरं आहे बाबा. तुझं काय चालू आहे? माझं तर ब्युटी पार्लर आहे. 3 ब्रांचेस आहेत पुण्यात. आणि काय रे वैभव, आल्यापासून बघते सतत तू लॅपटॉप मध्ये आणि फोन मध्ये. असलं कुठलं ते काम? अगं खूप महत्वाचं काम होतं आणि अर्जंट पण. वाटलं वेळ जाईल माहित नाही, त्यामुळे लॅपटॉप घेऊन आलो. पण इथं कसलं काय, धड इंटरनेटला रेंज पण मिळत नाही. एवढं महत्वाचं म्हणजे करतोस तरी काय नेमकं? तरी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्यातल्या एका मोठ्या IT कंपनी. IT वाले म्हणजे पक्कड पॅकेज. आता काम पण तेवढंच असतं. हे असले गेट टुगेदर करायला आम्हाला वेळ पण नसतो. तुम्हाला बरा वेळ मिळतो जॉबच्या गडबडीतून. बाग काय काम नसतं वाटतं. ते 9 to 6 जॉब वगैरे आपल्याला जमतच नाही. आपलं तर ब्रँडेड कपड्यांचं शॉप आहे राव. ऑल इम्पोर्टेड ब्रँड्स. बरं आहे बाबा, तुझं तर निवांत आहे. आणि तू रे महेश, तू काय करतो सध्या? अरे माझं काय, माझं सर्व शेतीवर आहे. शेतकरी? तशी आपल्या महेशला अभ्यासाची आवड नव्हती मला. बरं झालं. तसे शहराच्या ठिकाणी येऊन फार काय जमलं नसतं तुला. हो, मग तर काय अवघडच झालं असतं राव. या रे मुलांना, गरमागरम कांदा भजी आणि चहा. खा पोटभर. अगं माई तू पण बस, किती वेळ उभी राहशील अगं. घ्या घ्या. काय माही, कांदा भजी? मला वाटलं आज काहीतरी विशेष बेत असेल. बापरे, इतकं ऑइली, त्यातही डीप फ्राय. म्हणजे कॅलरीज खूप असणार यार. स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे माझी. निधी, ए बेटा इकडे ये.
आजीने छान स्नॅक्स बनवलाय बघ, खाऊन तरी घे. ये. मला नको हे. आय वॉन्ट बर्गर. अगं खाऊन तर बघ. इथे कुठे तुला आणून देऊ बर्गर? खाऊन तर बघ. खाऊन तर बघ. अगं असू दे ग, लहान आहे ती. हा? तुला बिस्किट हवं बाळा? बिस्किट आवडतं ना तुला? यशवंता, जा रे जरा बिस्किट घेऊन ये. वा माई, काय सुरेख झाली भाजी. अजूनही तीच चव आहे. जाता वेळेस थोडेसे दे मला. हं? देते ना बाळा, पोटभर खा. माई, किती छान झाली आहे. मिरची कुठे? तू नुसती मिरचीच खाणार आहे की भाजी पण खाणार आहेस? मिरची तिखट आहे का? नाही, कुठे? बाई, खरंच भजी खूप छान झाले. माई, आणखी दे ना. किती गरम आहे. हळू खा. आई प्रॉमिस करा, दर गुरुवारी आमच्यासाठी भजी बनवायची. हो ना बाई, किती आठवणी आहेत त्याच्याशी जोडलेल्या. ते पूर्वीचे दिवस आठवले तर आमचा खाऊचा दिवस म्हणजे रविवार. तो दिवस म्हणजे आम्ही आठवडाभर त्याची वाट पाहायचो. हो बरोबर. तुला तर पहिल्यापासून ह्याच गोष्टी घ्यायची सवय असेल. अरे कधी कधी ते एक वेळ त्याच्यावरच भागवत असेल हा. हो ना. आणि शेतीचा काय भरोसा? ऊन पावसाचा खेळ सगळा. कधी पीक आहे तर कधी नाही. कधी काही पैशांची गरज पडली तर सांग, संकोच करू नकोस. होय, आपण आहोत ना. तसं किती कमवतोच महिन्याला? तसे किती जमतात हाताशी? 20-22 जमतात. 20-22 हजार? त्यात काय होते? 20-22 हजार नाही, 20-22 लाख. 20-22 लाख महिन्याला, तेही शेतीतून? कसे काय? अरे एवढे तर वर्षातून आमच्यापैकी कोणी कमवत नसेल. शेतीतून एवढे तुला कसे काय मिळतात? शेतीतून म्हणजे आपण 1-2 पिकं काढणारे किंवा पावसाकडे डोळे लावून बसणारे नव्हे, तर आपण आधुनिक पद्धतीने शेती करतो आणि 12 महिने पीक काढतो. म्हणजे नेमकं कसं? म्हणजे आता बागायती म्हणाल तर सीताफळे, अंगूरचा बाग, वेलीची केळी, ड्रॅगन फ्रूट, फळभाज्या, पालेभाज्या, या सर्व गोष्टी घेतो आपण. परत आपण विहिरीचं, तलावाचं पाणी पण आपण सगळं आणलेलं आहे. त्यामुळे आधुनिक पद्धतीने आपण शेती चालू केलेली आहे. त्यामुळे महिन्याला मिनिमम उरतात तेवढे. ही कांदा भाजी म्हणाल ना तर याला माईच्या मायेचं चव आहे. अरे आयुष्यात सर्व गोष्टी कमावल्या, पैसा, गाडी, बंगला, पण या सर्व गोष्टीपेक्षा माईचे मोल सगळ्यात जास्त मोठा आहे. माईंच्या मायेमुळे आणि निस्वार्थ प्रेमामुळे कधीही अनाथ असल्याचा दुःख कधी मनाला स्पर्श करू शकलं नाही. पोट भरलं पण मन काही भरलं नाही. अहो किती भजे खाल्ली तरी. माफ कर यार, खरंच खूप चुकीचं वागलो तुझ्याशी आणि माईंशी सुद्धा. खरंच यार, चुकलं माझं. आय एम रिअली सॉरी. नाही खरंच यार, आम्ही सगळे खूप चुकीचं वागलो तुझ्याशी. आणि माईंशी सुद्धा. अरे पोरांनो, तुम्ही कितीही मोठे झालात तरी माझ्यासाठी लहानच आहात. आयुष्यात कितीही मोठे व्हा, पण पाय मात्र जमिनीवर असू दे.